हे ये मराठा मोळा थोडासा साधा भोळा लाखामध्ये एक जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज जे ते व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे ते मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे ते आपल्या वेबसाईटवरती जे ते अवेलेबल आहे. आणि त्याचसोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड जे ते करत असतो. तर मित्रांनो, या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि जर का तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड जे ते करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा मी जे ते काही अपडेट जे ते देत असतो मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जे ते आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्रांनो, सर्वात आधी जे ते आपल्याला अलर्ट मोशन ॲप आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक बिटमॅप प्रोजेक्टची लिंक दिली असेल अलर्ट मोशनची. तर ते आपल्याला अलर्ट मोशनमध्ये जे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला तो प्रोजेक्ट जो असेल तो आपल्याला ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर जे ते अशा प्रकारे काही ग्रुप जे ते येऊन जातील. तर ते आता आपल्या ग्रुप्स इथं जे ते एडिट करायचे. तर ग्रुप्स इथं एडिट करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं, आपल्याला त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला 2 नंबरात तुम्हाला इथे इमेज दिसत आहे. तर तो इथं इमेज पहिल्यांदा डिलीट करून टाकायचा. डिलीट केल्यानंतर आपल्याला परत प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या. घेतल्यानंतर इथं जे ते अशा प्रकारे त्या इमेजची साईज असेल ते अशा प्रकारे डिक्रीज करा. डिक्रीज केल्यानंतर त्याला बरोबर ह्या शेपमध्ये जे ते अशा प्रकारचे ते कन्वर्ट करा. कन्वर्ट केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन आपल्या बरोबर वरच्या त्या तुम्हाला बॉक्स दिसत आहे. तर तिथं जे त्या बरोबर राईट साईडला जे ते अशा प्रकारे जे ते आपल्याला ॲडजस्ट करायचे. त्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन परत त्याची साईज जे ते अशा प्रकारे जे ते इन्क्रीज करून बरोबर सेट इथं जे ते करून घ्या. बरोबर ॲडजस्ट वगैरे बरोबर त्या ब्लॉकमध्ये जे ते अशा प्रकारे करून घ्या. केल्यानंतर परत त्याची जी लेयर असेल ती आपल्या ब्लॅक शॅडोच्या खालती जे ते ठेवायचे. त्यानंतर आपल्या परत व्हिडिओच्या एंड पार्टवरती यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करून पहिला ऑप्शन जो तो सिलेक्ट करा, म्हणजे एंडपर्यंत त्याची जी लेयर आहे ती येऊन जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपले जेवढे काही मित्रांनो ग्रुप्स असतील ते सर्व ग्रुप जे ते ही स्टेप फॉलो करून जे ते जेवढे बी ग्रुप्स असतील तेवढे ग्रुप्समध्ये जे ते इमेजेस वगैरे ॲडजस्ट वगैरे व्यवस्थितपणे जे ते करून घ्या. तर मित्रांनो, बरोबर जे ते ॲडजस्ट वगैरे करून एकदम सर्व ग्रुप जे ते एडिट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, वरती जे ते सेटिंगच्या बाजूला जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करा. आणि हा व्हिडिओ जो तो एक्सपोर्ट करून घ्या. एक्सपोर्ट झाल्यानंतर आता बाकीची प्रोसेस जी असेल ती आता सांगतो. एक्सपोर्ट आता व्हिडिओ होऊ देऊया आता आपण. ओके, तर मित्रांनो, आपला इथं आता व्हिडिओ जो जो आहे तो आता इथं एक्सपोर्ट झाला. तर व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्या बॅक घेऊन आपल्या सुपर व्हीपीएन ॲप आहे तो आपल्या ओपन करून व्हीपीएन जे ते कनेक्ट करून आपल्या बॅक घेऊन आपल्या कॅपकट ॲप आहे तो ओपन करून न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा व्हिडिओ देईल हे ये मला इथं प्रोव्हाइड जे ते करेल. तर त्यानंतर आपल्याला त्या व्हिडिओवरती क्लिक करून इथं जो तो ह्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्याला इथं एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्यायचा आहे. तर इथं आता आपण एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घेऊया. तर मित्रांनो, इथं व्हिडिओ जो तो सॉरी मित्रांनो, ऑडिओ जो होता तो इथं एक्स्ट्रॅक्ट झाला. तर एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला परत काय करायचं, वरती प्लसवरती जाऊन आपल्याला बघा काय करायचं, आता आपण जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता अलर्ट मोशनमधून तर तो व्हिडिओ इथं ॲड जो तो करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर जो आता सर्वात आधी जो आपण व्हिडिओ इथं ॲड केला होता तो इथं व्हिडिओ इथं डिलीट करून टाकायचा आहे. तर डिलीट केल्यानंतर परत खालच्या जे ऑडिओवरती क्लिक करून आपल्या बीट्समध्ये जायचं आहे. बीटमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं ऑटो जनरेटेड बीट जे ते करून घ्यायचं आहे. तर वेट करूया इथं बीट जे ते जनरेट होईपर्यंत. ओके, तर मित्रांनो, इथे जे ते अशा प्रकारे आपले इथं बीट जे ते जनरेट झाले. तर जनरेट झाल्यानंतर आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर परत प्लसवरती जाऊन तुम्हाला फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जे कोणते फोटोज इथं घ्यायचे असतील ते इथं तुम्ही इथं घेऊ शकता. ओके, तर मित्रांनो, इथं जे ते आपले आता इथं इमेजेस वगैरे जे ते ॲड झाले. तर ॲड झाल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून लॉंग प्रेस करून जे ते अशा प्रकारे फुल स्क्रीन जे ते करून घ्यायचे व्यवस्थितपणे. जे ते अशा प्रकारे फोटो जे आपले असतील ते इथं व्यवस्थितपणे जे ते ॲडजस्ट वगैरे करून घ्या. तर ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला आता इथं बिटनुसार जे ते इथं इमेजेस आपल्याला इथं जे ते बरोबर जे ते स्प्लिट वगैरे करायचे आहेत. तर आपल्याला काय करायचं, त्या बिटवरती येऊन आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून अशा प्रकारे त्या इमेजची लेयर असेल ती अशा प्रकारे कमी जे ते करून घ्या.
तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपले जेवढे काही मित्रांनो इमेजेस असतील ते व्यवस्थितपणे जिथे बीटनुसार इथे जिथे अशा प्रकारे कमी जे ते करून घ्या. ओके तर मित्र इथं जे ते सर्व इमेजेस मी व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घेते. तर ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती येऊन त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथं डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच अशा प्रकारचा एक ॲनिमेशन असेल तो इथं आपल्या इथं द्यायचा आहे. तर थोडंसं इथं जे ते अशा प्रकारे स्क्रॉल करा. तर स्क्रॉल केल्यानंतर तुमच्या समोर जो तो इफेक्ट जो असेल तो इथं येऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारचा तो डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं परत तिथं आल्यानंतर आपल्या परत जिथे बॉडी पिकमध्ये जायचं त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा एक अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल बघा. थोडंसं स्क्रॉल करा खालती. तर स्क्रॉल केल्यानंतर बघा मित्रांनो तुमच्यासमोर इथे एक अशा प्रकारचा एक एक इफेक्ट येईल बघा. थोडंसं स्क्रॉल करा. बघा मी इथं टच करत आहे तर तो वाला जो असेल तो आपल्या इथं ॲड करून व्यवस्थितपणे जिथे आपल्याला सेट करायचं आहे त्या इमेज पुरताच. त्यानंतर सेट वगैरे इथं केल्यानंतर आपल्याला आता त्याला जिथे एक ॲनिमेशन द्यायचं आहे तर तो ॲनिमेशन देण्यासाठी परत त्या आपल्याला इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं. त्यानंतर इथं आपल्याला फ्लॅश हा वाला ॲनिमेशन असेल तो देऊन टाकायचा आहे. परत नंतर आपल्याला थर्ड फोटोवरती जिथे आपल्याला येऊन जायचं आहे तर इथं थर्ड फोटोवरती आपल्याला परत आल्यानंतर आपल्याला परत जिथे बॉडी पिकमध्ये जायचं आहे त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला फ्रॅगमेंट अशा प्रकारे तुम्हाला ॲनिमेशन असेल सॉरी मित्र इफेक्ट असेल तो इथं देऊन टाकायचा आहे आणि बरोबर इथं जे ॲडजस्ट वगैरे करून परत त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन परत तुम्हाला इथे बघा आउट अशा प्रकारचा एक ॲनिमेशन असेल तो इथं दिल्यानंतर परत आपल्या थर्ड इमेजवरती आपल्याला येऊन जायचं नंतर परत बॉडी पिकमध्ये जाऊन सेल्फीमध्ये जे ते येऊन जायचं आहे. सेल्फीमध्ये आल्यानंतर इन माय हार्ट अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तो इथं बरोबर ॲडजस्ट वगैरे करून घ्या. परत त्याच्या सुरुवातीला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे त्यानंतर स्पार्कमध्ये जायचं आहे. तर स्पार्कमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं सुरुवातीलाच बघा कॅम्पफायर अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. परत नंतर आपल्या ते इमेजवरती क्लिक करून परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला जिथे एक क्रॉस शेक अशा प्रकारचे एक ॲनिमेशन देऊन टाका. तर इथं दिल्यानंतर आता याच्या पुढे जेवढे काही मित्र इमेजेस असतील त्यांना आपल्याला एकच जो तो ॲनिमेशन द्यायचा आहे तर तो ॲनिमेशन आहे बघा मित्रांनो त्या इमेजवरती क्लिक करा त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जावा. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आता इथं आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचा एक ॲनिमेशन असेल आणि हा ॲनिमेशन आता इथून पुढे जेवढे काही मित्र इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला एकच हा ॲनिमेशन आहे. तर मित्रांनो ॲनिमेशन वगैरे देऊन झाल्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर तुम्हाला एक ॲरो दिसत आहे तर त्या ॲरोवरती क्लिक करा. त्यानंतर बघा मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्याची इथे सुरुवात होईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही आपल्या यूट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे ते अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोजच येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.